लास्ट व्हिडिओ तुम्ही याचा बघितलाच असेल. असं हसतमुख असेल मार्केट तर मजा येते. इकडे म्हणजे छोट्या छोट्या सुरमई आहेत. ताई सांगतात हे सर्व वसईचे मासे म्हणजे हे कोकणातलेच खेकडे आहेत. रत्नागिरी साईड बोंबील वाट्यावर पण मिळतात, किलोवर पण मिळतात. 20 12च्या मोठी आहे, थोडी मोठी सुरमई बघा. त्यातलं एक सुटलेलं आहे. नरांचेच डेंगे मोठे असतात. आणि बघा एकदम फ्रेश नवीन सुरमई काढ बघा, एकदम ताजा आहे शिंगाडा. आणि एका दुसरा लावून पण मिळेल. ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे. रेट पण चेक करूया माशांची. आता त्याला दादरचं म्हणा किंवा परेलचं म्हणा. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बुधवार आहे, तारीख आहे 12 नोव्हेंबर 2025 आणि आजच्या दिवशी आपण आलो ते दादरला. आणि आपल्या पाठीमागे ते दादरचं फिश मार्केट. आता त्याला दादरचं म्हणा किंवा परेलचं म्हणा, कारण दोघांच्या मध्ये आहे. कारण पुढे परेलचा ब्रिज सुरू होतो म्हणजे एलपीसनचा. आता एलपीसनचं नाव केलं आहे तर प्रभादेवी झाला, तर प्रभादेवीचा ब्रिज म्हणूया. तर पुढे तर प्रभादेवीचा ब्रिज सुरू होतो आणि तिकडे बाजूला आहे ते परेलचे मंडई. आता परेलचं फुल मार्केट की दादरचं फुल मार्केट हे डाऊटच आहे. आता त्याच्यावरती काय बोर्ड लिहिलं आहे ते आपण बघूया. पण याला नॉर्मली म्हणतात ते परेलचं फुल मार्केट. आणि तिकडेच बसतात जे आपले मासेवर ताई बसलेले आहेत. तर चला आता ह्यांच्याकडे कुठले कुठले मासे आहेत आणि काय रेट आहेत ते पण बघूया. दादरला आलो आहे आपण, दादरचे रेट पण चेक करूया माशांचे. बघा या ताईंकडे बघा खेकडे आहेत. ताईंकडे कसे आहे? सगळे पाहिजे, 1 डझन पाहिजे. नाही हे कसे सांगा मला. हे 700 रुपये, 600ला देणार. 700 रुपयाला 6 आहेत ना. 600 आणि हे सर्व नर मादी मिक्स आहे. हे बघा इकडे पण नर मादी मिक्स आहे. ते कितीला म्हणाले? 600. बघा 600 रुपयाला तुम्हाला असे खेकडे मिळतील. हे सर्व खाडीचे खेकडे आहेत आणि केवढे मोठे मोठे आहेत बघा खेकडे. बघा 700 रुपये 600 रुपये भाव होईल घेताना. 1 डझन घ्या. हां बघा 1 डझन घेताना मावशी म्हणते भाव होईल. बघा इकडे पापलेट आहे, सफेद पाण्याची पापलेट. कशी आहे? 1,500ला ही 5. बघा 5 पापलेट आहेत 1,500 रुपयाला सफेद पाण्याची. आणि ही छोटीवाली बघा ही 800 रुपयाला 6 पापलेट आहेत सफेद पाण्याची. साईज बघा केवढी याची. ही छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे. आणि रेट होईल असं नाही की फिक्स रेट आहे. आणि बघा इकडे मोठी आहेत, मोठी पापलेट. कशी ही? 2500ला 3. बघा 2500 रुपयाला 3 सांगतात पापलेट. 2000पर्यंत मिळतील तुम्हाला अशी मोठी मोठी पापलेट आहेत इकडे. करली कशी दिली त्याची? बघा 1200 रुपयाला ही करली आहे. केवढी मोठी करली आहे बघा. जवळजवळ मला वाटतं 3-1 किलोची करली असेल ही. 1200 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि रावस बघा रावस आहे तो 1500 रुपयाचा. केवढा मोठा रावस आहे बघा 1500 रुपयाला. सुरमई कशी आहे ताई? बघा 400 रुपयाला सुरमई आहे. बघा एवढी सुरमई 400 रुपयाला. 2च राहिले. आणि वाटा कसा आहे कोळंबीचा? बघा 200 रुपये समुद्राची कोळंबी. 350ला 2 वाटे मिळतील तुम्हाला कोळंबीचे. आणि बोंबीलचा वाटा बघा 100 रुपयाला जवळजवळ 8-10 बोंबील आहेत. हे बघा आणि एका दुसरा लावून पण मिळेल तुम्हाला 100 रुपयाला बोंबील. बघा 4 लावून मिळतील ह्या ताईंकडे. आणि बघा इथे तुम्हाला कापायचा वेगळा सिस्टम आहे, म्हणजे कापायचे वेगळे चार्जेस द्यायला लागेल तुम्हाला. किलो मागे किती 20 रुपये ना. बघा जसे मासे असेल तसे कापायचे पैसे. आता हे बोंबील कापायचे किती घेतले? बघा हे बोंबील कापायचे 30 रुपये. एवढे बोंबील आहेत. जसा मासा असेल तसा कमीत कमी 20 रुपये तर असेल छोटी सुरमई वगैरे असेल तर. आणि बघा इकडे इलिस मासा आहे पाला. कसं आहे? 2 600ला. बघा 2 मासे देत आहेत 600 रुपयाला पाला. शिंगाडा बघा शिंगाडा 250 रुपयाला 2 आहे एकदम ताजा. बघा. आणि पाकड पण आहे. ही पाकड कशी देते? हा हे बघा एकदम ताजा आहे शिंगाडा. 250 रुपयाला 2 शिंगाडे मिळतील बघा. आणि हे बघा हे सगळं 400 रुपयाला लावलेलं, म्हणजे हे 200-150 रुपयाला. पण सगळं मिळून तुम्हाला 300 रुपयाला देते. आणि हा मांदिलीचा वाटा कसा आहे? बघा 100 रुपये मांदिलीचा वाटा आहे. आणि थोडीशी लावून पण दिलं मावशी इकडे. आणि इकडे बघा सुरमई आहे. ही चपटीवाली सुरमई आहे, पसरट आहे बघा, कळते लगेच. कशी सुरमई? बघा 600 रुपयाला सुरमई आहे, चपटीवाली सुरमई आहे. आणि बघा एकदम फ्रेश नवीन सुरमई काढली आहे. 700 रुपये सांगते बघा. एकदम फ्रेश आहे सुरमई, बघून कळली बघा. 700 रुपयाला सुरमई. कोळंबी किलोवर आहे की वाट्यावर आहे? बघा 350 रुपये किलो. आणि वाटा कसा? बघा 200 रुपये वाटा लावला आहे. किलो घेतलं तर 350 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि बांगड्यांचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपयाला जवळजवळ 10 बांगडे आहेत.
10 नाही आहेत, 9 दिसतात. एका दुसरा लावून मिळेल म्हणजे 10 मिळतीलच तुम्हाला. सफेद पाण्याचे पापलेट आहेत. 2 पापलेट जोडी कशी बघा 1000 रुपयाला जोडी आहे पापलेट आहे. बघा हे खेकडे आहेत 1000 रुपयाला 6 खेकडे आहेत. मिक्स आहेत ना नर मादी? हे सगळे नरच आहेत. ओके बघा याचं क्लिअर सांगितलंय नरच आहे. नरांचेच डेंगे मोठे असतात माद्यांपेक्षा. आणि बघा नर मादी मिक्स. हे कसे बघा हे डझन आहेत म्हणजे 12 आहेत. 1000 रुपयाला तुम्हाला 12 मिळतील. आणि बघा इकडे पण इकडे 600 रुपये किलो. कुठले पण घेतले तरी बघा कुठले पण घ्या छोटे मोठे 600 रुपये किलोने तुम्हाला मिळतील म्हणजे बसतील ते किलोमध्ये. आणि बघा असे खेकडे त्यातलं एक सुटलेलं आहे त्यामुळे काय टेन्शनवाला काम आहे. बघा इकडे पण कोळंबी आहे. ही कशी कोळंबी बघा 400 रुपये किलो कोळंबी आहे. ही समुद्राची आहे. साईज बघा केवढी आहे कोळंबीची. आणि ही फार्मची आहे. ही पण 400 रुपये किलो आहे. ही बघा हिची साईज एवढी आहे. आणि ही सगळी 1 किलो भरेल बघा. ही 400 रुपये किलो कोळंबी. सुरमई कशी आहे ताई बघा 1200 रुपयाची सुरमई आहे. एवढी मोठी सुरमई बघा जवळजवळ 2 किलोची सुरमई आहे. आणि बघा सफेद पाण्याची पापलेट आहेत. साईज बघा केवढी आहे जवळजवळ 20-12च्या मोठी आहे. माझी वीत तर मोठीच आहे. आणि ही 1500 रुपयाला 3 पापलेटे मिळतील तुम्हाला. आणि वसईच आहे बघा. मावशी सांगते हा सर्व वसईचा माल आहे. इकडचा मुंबईचा नाही आहे वसईचा माल आहे बघा सर्व पापलेटा. आणि हे वाटे कसे लावले तो तुकडे बघा 300 रुपयाला आपली पिवळी वाम आहे. 300 रुपयाला हा तुकडा आहे. 1 तुकडा 300 रुपयाला. कमी करून पण मिळतील तुम्हाला काय टेन्शन नाही. बघा इकडे तुम्हाला बोंबील वाट्यावर पण मिळतात किलोवर पण मिळतात. 300 रुपये किलो ना बघा 300 रुपये किलो. आणि वाटा घेतला तर 200 रुपयाचे 8-10 बोंबील येतील वाट्यामध्ये. आणि असे तुम्हाला 12-15 बोंबील येतील किलोमध्ये 300 रुपये. ते सेमच पडतं वाट्यावर घ्या किंवा किलोवर घ्या. बरोबर बघा इकडे खेकडे आहेत मावशीकडे. आणि मावशीचा हे धंदा पण मावशीचाच आहे. इकडे पण मावशीची मुलगी आहे. आणि हे बघा इथे खेकडे आहेत. कसे खेकडे मावशी बघा 1200 रुपयाला डझन खेकडे आहेत. आणि खाली आहेत ते मोठे आहेत. हे कसे बघा 1000 रुपयाला 8 खेकडे आहेत हे मोठेवाले. हे 1200 रुपयाला डझन. गावठी इकडचे लोकल आहेत बघा. हे कोकणातलेच खेकडे आहेत. रत्नागिरी साईडचे खाडीचे खेकडे बघा. हे गुजरातच्या वगैरे नाहीत मावशी सांगते. आणि इकडे सुकी मच्छी पण ठेवते. कशी बघा 100 रुपयाला या वाटा आहे बघा. काही घ्या बोंबील घ्या किंवा कर्दी घ्या 100 रुपये बघा. ही सुरमई आहे 2000 रुपयाची. जवळजवळ 2-2.5 किलोची सुरमई असेल ही बघा. ही 1500 रुपये आहे सुरमई. आणि कमी करणार बघा ताई सांगतात कमी करून मिळेल थोडंसं तुम्हाला. आणि इकडे लेपांचा वाटा कसा आहे बघा 100 रुपये लेपांचा वाटा आहे. जवळजवळ 6-7 लेपा आहेत. बघा इकडे सगळे 100-100चे वाटे आहेत. मांदेली घ्या बांगडा घ्या 7 बांगडे आहेत. ते 6 दिसतात. एखादा लावून मिळेल 100%. आणि करल्या खूप आहेत मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या. करली कशी ताई म्हणजे करली कशी बघा 300 रुपयाला तुम्हाला करली मिळेल. आणि मासे आहेत इकडे हा बघा. ताई सांगतात हे सर्व वसईचे मासे आहेत. इकडचे लोकलचे नाही आहेत. प्रॉपर मार्केटचा बाजार नाही आहे. हा वसईचे मासे आहेत सर्व. हे बघा सर्व वसईचे मासे आहेत बघा. एवढे जास्त नाहीत मासेवाले. हे 7-8च आहेत. मग सगळ्यांकडे तुम्हाला वसईचे फ्रेश मासे मिळतील एकदम डेली. आणि हे वाराला बसतात. बुधवार शुक्रवार आणि रविवार 3 वारालाच यायचं इकडे. आणि सकाळी किती 8 वाजता बघा. सकाळी 5 वाजल्यापासून असतं तिथे. आणि मला वाटतं 12 वाजेपर्यंत असते. 12 वाजले की मच्छी संपत असेल तेव्हा संपलं मार्केट बघा. आणि इकडे कालवा आहेत. कसा वाटा कालवांचा दोन्ही पिशव्या बघा 200 रुपयाला 2 पिशव्या. आणि मला वाटतं त्याच्यात 2 डझनपेक्षा जास्त कालवा आहे. त्याच्यात 25-25 कालवा असतील 100% बघा. ही 200 रुपयाला तुम्हाला कालवा मिळते. आणि बघा इकडे सोललेली कोळंबी पण आहे. ही कशी बघा वाट्यावरती 100 रुपयाला वाटा मिळेल तुम्हाला. इकडे आपल्या छोट्या छोट्या सुरमई आहेत. हा सुरमईचा वाटा आहे छोटा. त्या सगळ्या सुरमई कितीला 300 रुपयाला बघा. जवळजवळ 10 सुरमई आहेत छोट्या छोट्या 300 रुपयाला वाटा. आणि छोटी पापलेट वाटा 500 रुपयाला. किती पापलेट आहेत 1 डझन बघा. 1 डझन पापलेट आहेत छोटी छोटी आहेत. 12 पापलेट 500 रुपयाला मिळतील तुम्हाला. आणि ते रावस पण आहेत छोटे 300 रुपयाला 1 बघा. 300 रुपयाला 1 रावस आहे. बाय 1 गेट 1 आहे
ह्या ताईना खूप मस्करी करतात मगासपासून, म्हणजे एकदम मजा येते व्हिडिओ बनवायला. ह्या सांगतात की आता आम्ही आमच्याकडनं मासे घ्या, तुम्हाला बनवून पण देतील, घरी जेवायला बोलवत आहेत, जेवायला पण हे सांगतात बघा, आणि बाय वन गेट वन पण सांगतात. चला असं हसतमुख असेल मार्केट तर मजा येते, म्हणजे घेणाऱ्यांना पण मजा, कस्टमरला आणि विकणाऱ्यांना पण मजा. तर बघा असं हे मार्केट आहे. आणि तुम्हाला सांगितलं मागे तुम्हाला कटिंगचे वेगळे पैसे द्यावे लागतील, जसे मासे असतील तसे ते सांगतील तसं. बघा असं हे मार्केट आहे. आणि बाजूलाच आहे ती फुल मार्केट आहे बघा, हे आहे ना ते फुल मार्केट आहे दादरचं, स्वर्गीय मीनाताई ठाकरे फुल मंडई. त्याच्या बरोबर बाजूला हे मार्केट असतं, बुधवार शुक्रवार रविवार 3 दिवस, हे लक्षात ठेवा, 3च दिवस असतं हे मार्केट. आणि एवढेच आहेत मासेवाले, जास्त नाही आहेत. आणि त्याच्याच बाजूला असतं हे गोड्या पाण्याचं माशांचं मार्केट, जे रोज असतं. लास्ट व्हिडिओ तुम्ही याचा बघितलाच असेल, तर ते हे गोड्या पाण्याचं फिश मार्केट. तर मित्रांनो हा एरिया आहे तो प्रभादेवीचा एरिया आहे, म्हणजे परेल म्हणा, प्रभादेवी म्हणा, पलीकडे दादर आहे, हे तिघांच्या मधलाच एरिया आहे हा. आणि तिथे फिश मार्केट आहे. लोकेशन लक्षात ठेवा, फुल मार्केट, फुल मंडई, त्याच्या बाजूचं हे फिश मार्केट. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ह्या परेल फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.